पुढचा पॉईंट आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ज्याप्रमाणे कंजक्शन डिसजंक्शन बघितलं तसं आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन बघायचं आपल्याला. मग आता निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, तर आता इम्प्लिकेशन कधी यूज करतो आपण, जर दिलेले दोन सिंपल स्टेटमेंट इफ आणि देनने कनेक्ट केले त्यावेळेस आपण काय घेतो, इम्प्लिकेशन घेतो. बरोबर, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल इफ बेकरी इज ओपन देन आय विल बाय अ केक फॉर यू. आता बेकरी इज ओपन हे पी स्टेटमेंट, आय विल बाय अ केक फॉर यू हे क्यू स्टेटमेंट. हे दोन्ही कशाने जॉईन केलेत, इफ आणि देनने जॉईन केले. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, इम्प्लिकेशन म्हणतात. काय म्हणतात याला, इम्प्लिकेशन म्हणतात. आणि अशा इम्प्लिकेशन स्टेटमेंटचं किंवा अशा कंडिशनल स्टेटमेंटचं काय घ्यायचं आपल्याला, निगेशन घ्यायचं. तर मग निगेशन कसं घेणार, द निगेशन ऑफ अ स्टेटमेंट इफ पी देन क्यू, म्हणजे काय, पी इम्प्लाइज क्यू, इट्स द स्टेटमेंट पी अँड नॉट क्यू, म्हणजे पी अँड निगेशन क्यू. याचा अर्थ काय होतो, पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू, त्याचं निगेशन हे काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू येणार आहे. काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू. दॅट इज निगेशन पी इम्प्लाइज क्यू इज सेम एज पी अँड निगेशन क्यू असणार. आणि जसं आपण कंजक्शनचा टेबल बघितला त्याप्रमाणे मी तुम्हाला डिसजंक्शनचा होमवर्कला दिला, त्याचप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी पण काय असणार आहे, होमवर्कला असणार तुम्हाला. याच्यामध्ये पण हे शेवटचे दोन कॉलम काय येणार आहे, इक्वल येतात का नाही हे ऑब्झर्व करायचं आणि त्याच्यावरून हे व्हेरीफाय होतं का नाही हे चेक करायचं. आणि याचा वापर करून आपण काय करणार आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन फाइंड करणार आहे. आता त्यातलं पहिलं जे एक्झाम्पल आहे ते काय, इफ बेकरी इज ओपन देन आय विल बाय अ केक फॉर यू, म्हणजे काय, जर बेकरी ओपन असेल, चालू असेल, तर मी तुझ्यासाठी केक घेऊन येणार आहे. तर याचं निगेशन काय येईल, बेकरी इज ओपन अँड आय विल नॉट बाय अ केक फॉर यू, हे काय असणार त्याचं निगेशन असणार. म्हणजे काय, बेकरी चालू आहे आणि मी तुझ्यासाठी केक आणणार नाही, हे काय असणार आहे, दिलेल्या ट्रू स्टेटमेंटचं निगेशन हे फॉल्समध्ये असणार. आता हे कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. तर आपलं एक्झाम्पल काय, इफ बेकरी इज ओपन देन आय विल बाय अ केक फॉर यू, हे काय दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे आपल्याला. आणि त्याचं काय फाइंड करायचं आपल्याला, निगेशन फाइंड करायचं. मग त्याच्यामध्ये आपलं गिवन काय येणार आहे सोल्युशनमध्ये, गिवन इफ आणि देन याच्यामध्ये काय आहे, बेकरी इज ओपन, ते काय असणार आपलं पी स्टेटमेंट. पी स्टेटमेंट काय असणार आहे, बेकरी इज ओपन. त्यानंतर क्यू स्टेटमेंट काय असणार आहे, देन नंतरचा भाग, आय विल बाय अ केक फॉर यू. क्यू स्टेटमेंट काय येईल, आय विल बाय अ केक, आय विल बाय अ केक फॉर यू, आय विल बाय अ केक फॉर यू, हे काय असणार आहे, क्यू स्टेटमेंट. आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, इफ आणि देनने. मग देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज, काय असणार सिम्बॉलिक फॉर्म, पी इम्प्लाइज क्यू असणार आहे. काय असणार सिम्बॉलिक फॉर्म, पी इम्प्लाइज क्यू. आणि त्याचं काय घ्यायचं आहे, निगेशन. मग वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे, पी इम्प्लाइज क्यू, याचं निगेशन काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू येणार. हे आपण टेबलवरून व्हेरीफाय करणार आहोत. हे तुम्हाला टेबल होमवर्कला दिलेलं, त्यानुसार तो व्हेरीफाय करून बघायचं तुम्ही. मग आता याच्यामध्ये दिलेलं स्टेटमेंट बसवायचं. पी स्टेटमेंट काय, बेकरी इज ओपन, मग दॅट इज पी स्टेटमेंट, बेकरी इज ओपन अँड निगेशन क्यू स्टेटमेंट काय, आय विल बाय अ केक फॉर यू, त्याचं काय घ्यायचं निगेशन, अँड आय विल नॉट बाय
अ केक फॉर यू. केक फॉर यू म्हणजे बेकरी ओपन आहे, चालू आहे, पण किंवा अँड आय विल नॉट बाय अ केक फॉर यू. इथं अँडच्या जागेवर बट यूज केला तरी चालेल. बेकरी चालू आहे पण मी तुझ्यासाठी केक आणणार नाही. हे काय त्याचं निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यूचं हे काय निगेशन आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व करायचं. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे इफ इट इज रेनिंग देन वी विल गो अँड प्ले फुटबॉल. याचं काय घ्यायचं आपल्याला आता निगेशन घ्यायचं. आता हे एक्झाम्पल काळजीपूर्वक बघा कारण इथं दोन लॉजिकल कनेक्टिव्ह झालेले. पहिलं इफ देन आणि त्यानंतर इकडं अँड पण आलेलं आहे. मग आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व करायचं व्यवस्थित बघा. आता त्याच्यामध्ये 3 स्टेटमेंट आहे गिवन. 3 स्टेटमेंट कोणकोणते? पी स्टेटमेंट काय? इफ आणि देनच्या मध्ये इट इज रेनिंग. इट इज रेनिंग हे पहिलं स्टेटमेंट. वी विल गो. वी विल गो अँड प्ले फुटबॉल. वी विल गो हे एक स्टेटमेंट झालं. क्यू स्टेटमेंट काय येणार आहे? वी विल गो. वी विल गो आणि त्यानंतर आर स्टेटमेंट. आर स्टेटमेंट काय ना तिसरं अँड नंतरचं प्ले फुटबॉल. वी प्ले फुटबॉल. तीन स्टेटमेंट इट इज रेनिंग पी स्टेटमेंट, वी विल गो हे क्यू स्टेटमेंट, वी प्ले फुटबॉल हे आर स्टेटमेंट. आता 3 स्टेटमेंट का आलं? कारण दे नंतरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अँड आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागलं? पुढचे 2 स्टेटमेंट अँडच्या आधीचं वी विल गो क्यू स्टेटमेंट अँड नंतरचं आर स्टेटमेंट वी प्ले फुटबॉल. आता यांचं काय घ्यायचं आपल्याला? निगेशन. आधी सिम्बॉलिक फॉर्म काढूया. देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे? इफ इट इज रेनिंग. इफ देन म्हणजे पी इम्प्लाइज. आता या ठिकाणी काय इफ देन आल्यामुळं काय घेतलंय? पी इम्प्लाइज वी विल गो हे काय क्यू स्टेटमेंट आणि मध्ये काय आलेलं आहे? अँड आलेलं आहे. अँड वी प्ले फुटबॉल हे आर स्टेटमेंट. अशा प्रकारे काय असणार? याचा सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे पी इम्प्लाइज क्यू अँड आर. आता याचं काय घ्यायचं आपल्याला? निगेशन घ्यायचं आहे. वी नो दॅट. वी नो दॅट. वी नो दॅट निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू अँड आर. तर याचं निगेशन काय येणार आहे? निगेशन काय घेतो आपण? पी इम्प्लाइज क्यूचं निगेशन काय येतो? पी अँड निगेशन क्यू. त्याचप्रमाणे आता इथं पी आहे तर पी जसाच तसा घेतला, इथं पण पी तसाच घ्यायचा. त्यानंतर मध्ये काय घेतलंय? अँड. अँड निगेशन क्यू म्हणजे इम्प्लाइजचा पुढचा जो भाग आहे क्यू त्याचं काय घेतो? निगेशन. पण आता इथं फक्त क्यू आहे का? नाही. या ठिकाणी काय क्यू अँड आर आलंय मग इथं काय येईल? निगेशन क्यू अँड आर. मग एवढंच झालं का? तर नाही. आता हे जे निगेशन आहे ते क्यू अँड आर वर ऑपरेट करायचं म्हणजे निगेशन ऑफ कंजक्शन घ्यायचं आपल्याला. मग इज सेम ॲज पी अँड निगेशन जर ऑपरेट केलं तर काय येईल? निगेशन क्यू अँडचं निगेशन ऑर आणि निगेशन आर. याच्यावरून आपल्याला काय तयार करायचं आहे? निगेशन ऑफ इम्प्लिकेशन किंवा दिलेल्या ह्या स्टेटमेंटचं काय तयार करायचं? याच्यावरून निगेशन तयार करायचं. आता ते काय येईल बरं? पी स्टेटमेंट काय? इट इज रेनिंग. पी स्टेटमेंट इट इज रेनिंग. अँड पुढं काय? निगेशन क्यू वी विल गो त्याचं निगेशन काय येईल? वी विल नॉट गो.
वी विल नॉट गो और आर स्टेटमेंट काय, वी प्ले फुटबॉल, त्याचं निगेशन काय येईल, और वी नॉट प्ले फुटबॉल, हे काय असणार आहे, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन असणार. त्यानंतर तिसरं थर्ड एक्झाम्पल, in triangle ABC if all sides are equal then its all angles are equal. आता याचं निगेशन शोधायचं. गिवन, आता पी स्टेटमेंट काय असतो, इफ आणि देनच्या मधला भाग, म्हणजे इफ ऑल साइड्स आर इक्वल, हे पी स्टेटमेंट, ऑल साइड्स आर इक्वल. क्यू स्टेटमेंट काय असणार आहे, इट्स ऑल अँगल्स आर इक्वल, इट्स ऑल अँगल्स आर इक्वल, हे काय असणार आहे, क्यू स्टेटमेंट. देअरफॉर याचं सिम्बॉलिक फॉर्म, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म इज काय, सिम्बॉलिक फॉर्म P implies Q, आणि त्याचं काय घ्यायचं आपल्याला, निगेशन. मग वी नो दॅट निगेशन ऑफ P implies Q काय येते, P अँड निगेशन Q येते, बरोबर. मग दॅट इज इन ट्रायंगल ABC, ते तसंच लिहायचं, इन ट्रायंगल ABC. ही स्टेटमेंट काय, ऑल साइड्स आर इक्वल, ऑल साइड्स आर इक्वल अँड निगेशन क्यू, इट्स ऑल अँगल्स आर इक्वल, त्याचं निगेशन काय, इट्स ऑल अँगल्स आर नॉट इक्वल, इट्स ऑल अँगल्स आर नॉट इक्वल, हे काय असणार आहे, दिलेल्या इम्प्लिकेशन कंपाऊंड स्टेटमेंटचं हे काय असणार आहे, निगेशन असणार. अशा प्रकारे एक्झाम्पल्स काय करायचे, सॉल्व करायचे. याच्यामध्ये एक होमवर्कला दिले तुम्हाला, इफ मोर ट्रीज आर प्लांटेड देन वी गेट ग्रीनरी अराउंड अस, हे होमवर्कला घ्यायचं. त्यानंतर पुढचं आहे बाय कंडिशनल, निगेशन ऑफ बाय कंडिशनल. आता निगेशन ऑफ बाय कंडिशनल, बाय कंडिशनल म्हणजे काय, जर P आणि Q हे दोन स्टेटमेंट, हे दोन सिंपल स्टेटमेंट जर इफ अँड ओनली इफने कनेक्ट केले तर त्याला काय म्हणतात, बाय कंडिशनल. जसं P इफ अँड ओनली इफ Q, त्याला काय म्हणतात, बाय कंडिशनल. तर the negation of the statement P if and only if Q is the statement P and not Q or Q and not P. थोडं मोठं आहे काय, if and only P if and only if असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, P and not Q or Q and not P. म्हणजे काय, निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q, हे काय असणार आहे, P and not Q or Q and not P. आता हे पण कसं आहे, तर आपण कशावरून व्हेरीफाय करणार आहे, ट्रूथ टेबलवरूनच व्हेरीफाय करणार. तर ही पण काय असणार आहे, ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी मी सॉल्व करून दाखवतो. याच्या आधीची जी ॲक्टिव्हिटी होती बाय कंडिशनल, ती तुम्ही सॉल्व करायची. आता आपल्याला ॲक्टिव्हिटी काय करायची आहे, सॉल्व करायची. मग त्याकरता हा कॉलम घेतलेला आहे आपण, P Q निगेशन P निगेशन Q, P डबल इम्प्लाइज Q निगेशन P डबल इम्प्लाइज Q, P अँड निगेशन Q, Q अँड निगेशन P आणि M. आता M काय घेतलंय, शेवट इक्विव्हॅलन्स नंतरचा जो भाग आहे तो लिहायला इकडे जागा नव्हती म्हणून मी त्या जागेवर M घेतलेला आहे. आले लक्षात,
एम म्हणजे काय असणार आहे, ह्या दोन कॉलमचं काय असणार आहे, ऑर असणार, तो इथं घ्यायचा आपलं. आता पी स्टेटमेंट ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स. त्यानंतर क्यू स्टेटमेंट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. निगेशन पी, पीचं निगेशन म्हणजे फॉल्स फॉल्स ट्रू ट्रू. त्यानंतर निगेशन क्यू ट्रू ट्रूचं निगेशन फॉल्स फॉल्सचं निगेशन ट्रू ट्रूचं निगेशन फॉल्स फॉल्सचं निगेशन ट्रू. आता पी डबल इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लाइज क्यूमध्ये जर दोन्ही ट्रू असेल किंवा दोन्ही फॉल्स असेल तरच दिलेलं स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू. मग आता टी डबल इम्प्लाइज टी 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 डबल इम्प्लाइज एफ 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 डबल इम्प्लाइज टी एफ एफ डबल इम्प्लाइज एफ टी. याचं काय घ्यायचं आहे, निगेशन. टीचं निगेशन एफ एफचं निगेशन टी एफचं निगेशन टी टीचं निगेशन एफ. त्यानंतर पुढं काय, पी अँड निगेशन क्यू म्हणजे पी आणि निगेशन क्यू ह्या दोघांचं काय घ्यायचं आहे, अँड. मग टी अँड एफ काय येतोय, एफ येतो. त्यानंतर टी अँड टी हा काय येतोय, टी येतो. एफ अँड एफ हा काय येतोय, एफ येतो. आणि एफ अँड टी हा काय येणार आहे, एफ येणार आहे. त्यानंतर क्यू अँड निगेशन पी, क्यू आणि निगेशन पीचं अँड. टी अँड एफ एफ येतो. एफ अँड एफ एफ येतो. टी अँड टी टी येतो. टी अँड एफ एफ येतो. आणि एम, एम म्हणजे काय, या दोन्ही कॉलमचा ऑर घ्यायचा. मग एफ ऑर एफ एफ येतो. एफ ऑर टी टी येतो. एफ ऑर टी टी येतो. एफ ऑर एफ एफ येतो. मग पूर्ण टेबल जर ऑब्झर्व केला आपण तर हा कॉलम आणि हा कॉलम काय येतात, सेम येते. मग त्याच्यावरून काय सांगता येईल, बाय अबाव कॉलम निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू इज सेम ॲज पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. हे काय केलं आपण, ह्या कॉलमवरून ट्रू केलं. आणि कॉलम अजूनही तुम्हाला सोडवता येत नसेल किंवा हे पी क्यू हे कसं घेतलं लक्षात येत नसेल तर आपण जो मागचा व्हिडिओ तयार केलेला आहे, हाऊ टू सॉल्व ट्रूथ टेबल किंवा हाऊ टू सॉल्व इक्विव्हॅलन्स टेबल, ते व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल कसं सोडवायचं ते. तर याच्यावरून काय लक्षात येत आहे, पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे बाय कंडिशनल स्टेटमेंट जर असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी हे काय येणार, त्याचं निगेशन येणार आहे. मग ह्या लॉजिकल इक्विव्हॅलन्सचा वापर करून आपण काय करणार आहे, बाय कंडिशनलचं निगेशन बघणार आहे. तर मग एक्झाम्पल काय, राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. द नंबर इज इवन नंबर इफ अँड ओनली इफ इट इज डिव्हिजिबल बाय 2. म्हणजे जर एखादा नंबर इवन नंबर कधी असेल, ज्यावेळेस त्याला 2ने भाग जाणार आहे त्यावेळेसच तो काय असणार आहे, इवन नंबर असणार. तर मग त्याच्यामध्ये पी स्टेटमेंट गिवन, पी स्टेटमेंट काय, इफ अँड ओनली इफचा आधीचा भाग, द नंबर इज इवन नंबर, द नंबर इज इवन नंबर, हे काय असणार आहे, पी स्टेटमेंट. त्यानंतर क्यू स्टेटमेंट काय असेल, इट इज डिव्हिजिबल बाय 2, इट इज डिव्हिजिबल बाय 2, हे काय असणार आहे, क्यू स्टेटमेंट. आता हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, इफ अँड ओनली इफने कनेक्ट केले. मग देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म काय येईल, देअरफॉर सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, सिम्बॉलिक फॉर्म
पी डबल इम्प्लाइज क्यू, हे काय असणार त्याचं सिम्बॉलिक फॉर्म असणार आहे. आणि याचं काय घ्यायचं आहे निगेशन. वी नो दॅट, काय माहिती आहे आपल्याला, निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू हे काय असणार आहे पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी असणार आहे. मग आता दिलेलं आहे पी आणि क्यू स्टेटमेंट हे याच्यामध्ये फिट का बसवायचं आपल्याला. मग पी स्टेटमेंट काय, द नंबर इज इवन नंबर, द नंबर इज इवन नंबर. त्यानंतर अँड वापरलंय, अँड निगेशन क्यू, क्यू काय निगेशन, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. ओके, इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. आणि पुढं काय घेतलंय ऑर क्यू स्टेटमेंट काय, इट इज डिव्हिजिबल बाय 2. अँड निगेशन पी काय, द नंबर इज इवन नंबर, त्याचं निगेशन द नंबर इज नॉट इवन नंबर, द नंबर इज नॉट इवन नंबर. अशा प्रकारे त्याचं काय येणार आहे निगेशन येणार. आणि हे पुढचं एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला सॉल्व करायचं. हे जर एक्झाम्पल जर तुम्हाला परफेक्ट करायचं असेल तर तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे, म्हणजे निगेशन, इम्प्लिकेशन, बाय कंडिशनल, डिसजंक्शन यांच्या डेफिनेशन माहीत पाहिजे, यांचे सिम्बॉलिक फॉर्म कसे तयार करायचे ते माहीत पाहिजे. आणि हे लक्षात असले पाहिजे तुमच्या. हे जर लक्षात असेल तर दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटचं हे तुम्हाला निगेशनमध्ये कन्वर्ट करता येतील. आणि हे सगळे एक्झाम्पल 2-2 मार्काचे एक्झाम्पल आहेत. सेक्शन बी मध्ये हे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. थँक्यू.